मेन 2 पॉयंट आसले. आमची जी कमर्शियल बिल्डींग आसा, जे रेड क्रॉस आसा थंय ऑलरेडी आमचे 60th लिबरेशन डेचे आमकां 1 CR आमकां मेळ्ळो. तितून आतां तो एस्टिमेट आहा तो रिकास्ट जाल्या उपरांत तेजो एस्टिमेट अरावंड 47 लॅक्स वाडलेलो आसा. म्हणून आमकां ते डिसिजन घेवपाक जाय आसलें की आमचे खंयचो फंड युटिलायज करतले. ते प्रमाणे आमी प्रपोज केल्लो की अनटायड ग्रांट्स आसा तो यूज करचो म्हणून. आनी हो जेन्ना DMAक आमी धाडटली तशी समज आमकां तो सँक्शन जाता जाल्यार आमी तितूनच वयतली. आनी समज इन केस थंयसून आमकां सँक्शन इन अप्रुवल मेळना युटिलायज करपाक जाल्यार आमी तो म्युनिसिपल फंड युटिलायज करतले. हो प्रोजेक्ट कोणाक बेनिफिशियल जातलो तो? थंयसर सगळी ऑफिसीस आसा म्हणटकीर हो कावन्सिलाक फाल्यां रेवेन्यू जनरेट जावपाक एक हो हें आसा म्हणून ताका नांव कमर्शियल बिल्डींग म्हणून अशें दिल्लेलें आसा. ऑपोजीट कावन्सिलरांनी ऑपोज केलें. आतां तेंच्या हांव तुमकां कांय सांगूंक शकना. ते म्हणटा कोणाक फायदो पूण लास्टाक हो कावन्सिलाकूच बेनिफीट आसा. सेकेंड पॉयंट आसा तो आमचो बस स्टँडाचो. बस स्टँड डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्टा कडल्यान आमकां रिक्वेस्ट येयल्लें की तो यूज ऑफ म्युनिसिपल लँड फ्रॉम म्हापसा बस टर्मिनल रिडेवलपमेंट करपा खातीर ते PPA मोडार ते आमचो जो लँड आसा थंयसरलो अरावंड 12,750 स्क्वेअर मिटर आसा. तो ओनरशीप म्हापसा म्युनिसिपल कावन्सिला कडेन आसा. म्हणटकीर तेंचे आमकां रिक्वेस्ट येयल्ली की तो PPA मोडार आमी तो रिडेवलपमेंट करपाक सोदता. ते प्रमाणे आमकां तेंच्यांनी NOC दिवची म्हणून. तशेंच कावन्सिलान डिसिजन जालां की अशें सद्या आमी प्रोविजनल NOC दिवची तेंकां ऑन द बेजीस ऑफ फाल्यां थंयसर कितें प्रोजेक्ट येतलो तो पयलीं आमच्या कावन्सिलाच्या नजरेक येतलो आनी ते उपरांत तेजेर अप्रुवल. पार्किंग फॅसिलिटी तितून कितें आसा तें आमकां जेन्ना आमचे कडेन प्रेजेंटेशन येतलें तें तेन्ना कळटलें. सद्या आमी जस्ट प्रोविजनल NOC दिल्या की तेंकां तो फुडें प्लॅन आसा. आजून प्लॅन तेंचो कांय जाता. फुडें प्लॅनान कितें आसतलें प्रोजेक्टान कितें कितें आसतलें तें फुडें आमच्या नजरेक येतलें तेन्ना आमी मागीर डिसायड करतले. तेंच्यांनी ऑब्जेक्शन हाडलां की थंय मॉल बी जावपाचें आहा मल्टिपल. ते म्हणटा आजून आमकां काय अशें येवंक ना भितर कितें आसा एक्झॅक्ट कितें आसतलें तें. कित्याक आतां जस्ट तेंच्यांनी आमचे कडेन एक NOC मागलेली आसा. कित्याक आमचें ओनरशीप आमचें आसा म्हणून म्हापसा म्युनिसिपल कावन्सिलाची ओनरशीप दिल्या उपरांत ते प्रेजेंटेशन तेजें दाखयतले आमकां. हो तेजो प्लॅन कितें आसा तो आमच्या नजरेक हाडटले. त्या उपरांतूच मागीर तेजें फुडलो डिस्कशन जातलें की आमी तो कशें कंट्रोलान घेवपाक. ताजो डेवलपमेंट प्लॅन तो ओपन जाल्लो आसा आनी आमकां कावन्सिलराक हो प्लॅन जो ओपन जालो पळय ते प्लॅन व्यू करपाक पळोवपाक एक दीस पयलींच कावन्सिलरांक नोटीस धाडलेली. आनी हो जो न्यू प्लॅन जो आउटलायन डेवलपमेंट प्लॅन म्हणटा पळय ODP म्हणटा जो आतां कलंगूट इशू जाल्लो आहा, मडगांव इशू जाल्लो सगळे कडेन, तसोच आतां हो म्हापसा इशू जावपाचो आसा. आतां हो जो आउटलायन डेवलपमेंट प्लॅन आसा न्हू त्या प्लॅनान जो आमचो एक्झिस्टींग जुनो बस स्टँड आहा जो KTCचो बस स्टँड आहा आनी न्यू बस स्टँड त्या भायर ते जो रोड मड्ड्यार वयता थंय पर्यंत अरावंड 30,000 स्क्वेअर मिटर एरिया 300 FAR स्पेशल प्रोविजन करून 300 FAR ग्रांट करपाक तेंच्यांनी ODPन प्रपोज केला. आनी हेच करपाच्या खातीर म्हणजे जे आपले प्रायवेट इंट्रस्ट आसा न्हू तेच सपोर्ट करपा खातीर आयज PPP मॉडेला अंडर ती अख्खी एरिया डेवलप करपाक म्हणून तेंच्यांनी आयज प्रपोजल हाडलेलें जेका आमी ऑब्जेक्शन घातलां. जर तुमी पळयशीत जाल्यार लास्ट असेंब्ली इलेक्शनाच्या पयलीं धावपळेन 6 म्हयन्या भितर आमचो जो इंटरस्टेट बस टर्मिनस आसा तो आमच्या आमदारान GSIDCच्या अंडर प्लॅन आनी डेवलप करून उद्घाटन तेजें केल्लें. तेची कितें परिस्थिती आसा ती ऑलरेडी सगळ्या म्हापशेकारां फुडल्यान आसा पळोवपाक. जेन्ना तो प्लॅन सबमीट केल्लो आनी त्या प्लॅनाक NOC दिल्ली तेन्ना तितून जे ओल्ड KTC बस स्टँड आहा तितून एक मल्टी लेयर पार्किंग हे ऑलरेडी प्रपोज आसलेले अप्रुवल ऑलरेडी घेतलेले आसा. आतां ते अप्रुवल स्क्रॅप करून आनी न्यू KTCचो जो इंटरस्टेट टर्मिनल आसा तो स्क्रॅप करून 30,000 स्क्वेअर मिटर 300 FAR दिवन म्हणजे कॉन्क्रीट थंय फूल जंगल क्रिएट करपाच्या खातीर आयज म्युनिसिपालिटीन अप्रुवल दिला जेका आमी अपोज केल्ले. जेन्ना आमी आनी त्या जे प्रपोजल आसा न्हू 30,000 स्क्वेअर मिटर तेच्या भितर मल्टी लेयर पार्किंग म्हणून बरयल्लें आसा. पण कशें फटोवंक शकता गव्हर्मेंट आनी आमचे डिपार्टमेंट आमकां ते क्लियर हितून बरयल्लें आसा. जेन्ना मल्टी लेयर पार्किंग बरयता मल्टी लेयर पार्किंग मॉलानूय आसता, मल्टी लेयर पार्किंग हितून जे आमचे थिएटर बांदता पळय तितूनय आसता, जे शॉपिंग सेंटर आसता तितूनय आसता. आनी तेका कितले चार्जीस मल्टी लेयर पार्किंगेक लायतले पळय ते म्युनिसिपालिटी रेग्युलेट करूंक शकना.
आमची मागणी किती आसा की तुम्ही ते बाकीचे डेव्हलप करा, पण जे मल्टीलेअर पार्किंग आणि जे आम्ही आता मिनिमम चार्जीस जे लायता 10 रुपया 5 रुपया जे 4 व्हिलर आणि 2 व्हिलराक आसात ते रिटेन करपाच्या खातीर आम्ही आमचे ओन मल्टीलेअर पार्किंग बांदपाक जाय. आमचे जाले 20 वर्सां जो आमदार बीजेपीचो हांगा निवडून येता पळय, आमचे जे एक्स डेप्युटी सीएम आसा आणि आमचो आतांचो आमदार, त्याच्या दर 5 वर्साच्या मॅनिफेस्टोन एकूच मेन्शन आसता कला मंदिर आणि मल्टीलेअर पार्किंग. हे कला मंदिर आणि मल्टीलेअर पार्किंग केन्ना जातले ते तेणे उत्तर दिवचें, कित्याक आतां परत ते फुडल्या मॅनिफेस्टोन तेचे आसतले. पण हे असेच सदांच फटोवपाची कामां, हे प्रोविजन काय करूंक ना. अख्खे जे ओडीपीन हे केला ते आयज ओडीपीचे ते इलिगल काम जे करूंक सोदता पळय ते फॅसिलिटेट करपाच्या खातीर आयज हो पीपीपी मॉडेल हांगा हाडलेलो. सो तेका आमी अपोज केला. आज आमचे मिटिंगेन जे पॉयंट असले तो एक आमचो लास्ट मिटिंगेचो तुमकां सांगता एक इशू व्हडलो गाजलेलो की ऑन डॉग टॅक्स आनी हांव तुमकां तेजे आयज मिनिट्स कन्फर्मेशन जालें तेजे चड हायलायट जावंक नासला. हांवें ते मिनिट्साची कॉपी हाडलेली आसा. ही फर्स्ट पेज आसा तेजी इम्प्लिमेंटेशन ऑफ डॉग टॅक्स प्रपोजल टू इम्प्लिमेंट डॉग टॅक्स इन द म्युनिसिपल एरिया. ताजेर सगळ्यांनी डिस्कशन केल्लें आनी आय हॅव कंप्लिटेड. तुमी हांगासर पळोवंक शकता कमल डिसोजा अपोज फॉर द इम्प्लिमेशन ऑफ द डॉग टॅक्स. सगळ्यांनी कितें उलयल्लें आनी हांगासर आतां आमी करेक्शन केल्लें. आय कंप्लिटली अपोज केला. आय एम द ओन्ली कावन्सिलर. एक कॉपी तुमकां दिता तो नॉट टू इम्पोज अपोज केल्लो. कित्याक आमचे कडेन म्हापश्यान डॉग्सांक फ्री लावपाक जे बीन लोकांचे प्रायवेट डॉग्स तांकां आमचे कडेन सुविधा ना. जशें की लंडन गल्फ कंट्रीनी तांकां पार्क्स आसता भोंवपाक, तांचे रेस्ट काडपाक मनीस आसा. तशें आमचे कडेन म्हापश्यान चलतलेल्या मनशांक फुटपाथ ना आनी हे डॉग्सांक कसली हे दितले. म्हणून आयज काय परत इशू रेज केला की हांवें अपोज केल्लो पळय तो पॉयंट तुमी सारको हाडपो आनी ऑलरेडी आसा तो. आय एम ओन्ली द कावन्सिलर हू अपोज फॉर द टॉपिक and I have not participated in any discussion. So I will copy तुमकां दिता for a yes. आनी आयज सुद्दां जो आमचे अजेंडा आशिल्लो चड व्हडलेशें कांय डिस्कशन जावना. इट इज अ प्रपोज आमची जी जमीन आसा पळय नेक्स्ट टू द बस स्टँड ती आमी तेजूच रिजनल प्लॅनान वचून पळयल्ली आसा. ती अंडर कितें कमर्शियल जाल्ली आसा. तो जो एरिया हे आतां ते मार्क केला आनी ती पयलींच थंयसर कमर्शियल केल्लेली आसा आनी तितून ते पीपीपी मॉडल हाडूंक शकता. आमचे कडेन म्हापश्यान सद्या पार्किंग एरिया खंयच ना. आतां आमचे 3-4 जे मॅनिफेस्टो येता आमच्या इलेक्शनाक सदांच एसेंब्लीच्या त्या मॅनिफेस्टोचेर आसता मल्टी स्टोर पार्किंग. आजून पार्किंग खंयच जावंक ना. ते आमी कितें सांगलां तो आमी जी एनओसी दिता ती दिवपाची न्हू पीपीपी मॉडलाक. ते आमी मल्टीलेयर पार्किंग करून आमची पार्किंग समस्या आहा पळय ती लोकांक फायदेमंद अशी करची. कित्याक पीपीपी मॉडल हाडून हांगासर हे मॉल इतले हाडटले आनी हे बाजारवाले आमचे ते ल्हान ल्हान दुकानाचेर पोट भरता पळय ते सारके तेंचे पोट भरपाची सुविधा हे नश्ट करपाचे आहा. हेंचे कडेन एक्झिस्टींग मार्केट आसा तेजी दशा पळय. सगळे बुरशे मार्केट पयलीं तांकां बावड्या दुकानदारांक काडपा म्हापश्या मार्केटान लोक येवपूय जायना. हेंचे कडेन मेंटेन जायना आनी हांगासर कितें तरी हेंकां कोणाक फायदो आसा तें आमकां खबर ना. हे पीपीपी मॉडलाक हांवें जाल्यार कंप्लिटली ऑब्जेक्ट केल्लें आसा आनी जो पर्यंत हांव म्युनिसिपालिटीन आसतलें तो पर्यंत हांव म्हापशेकारा खातीरूच काम करतलें. म्हापशेकाराच्या फायद्या खातीरूच करतलें.